नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMS परीक्षेच्या संदर्भात माहिती समजून घेणार आहोत. आता NMS परीक्षा ही काय आहे? तर NMS परीक्षा ही राष्ट्रीय दुर्बल घटकांसाठीचे SC, ST, OBC प्रत्येक किंवा EWS या सर्वांच्या संवर्गामधील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे हे आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. तर या अनुषंगाने NMS एक्झाम 2026 जी की डिसेंबर महिन्यात दरवर्षी होते, म्हणजे ज्या वर्षीच्या शैक्षणिक सत्र, आता 26-27 हा शैक्षणिक सत्र आहे, या शैक्षणिक सत्राच्या डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते. आता ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा असल्यामुळे फक्त ही परीक्षा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही, तर ही परीक्षा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, इकडे कर्नाटक, तामिळनाडू म्हणजे सर्व राज्यामध्ये, पश्चिम बंगाल, सिक्कीम या सर्व राज्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. आता काही राज्यांमध्ये या परीक्षेचे फॉर्म सुरू होत आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या फॉर्मची सुरुवात झाली का याविषयीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत मित्रांनो, बघून घ्या. फॉर्म भरणे सुरू झाले का याबद्दल विचारणं माहिती आहे. फॉर्म भरायचा आहे आपल्याला. तुम्ही सर्व विद्यार्थी 8व्या वर्गात आहात किंवा नसाल किंवा तुमचे शिक्षक तुम्ही बघत असाल, तर फॉर्म भरायचे, तर मग अभ्यासक्रम काय आहे माहीत नाही आहे. तो अभ्यासक्रम काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती म्हणजे ह्या अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे, कोणकोणते विषय समाविष्ट केलेले आहेत याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेत आहोत. कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले जातात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. आणि नियोजनपूर्वक अभ्यास कसा करायचा, आपल्याला तर अभ्यास करायचा आहे पण तो नियोजनपूर्वक कसं असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तरी कृपया मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा. व्हिडिओ बघत असताना इकडे तिकडे लक्ष देऊ नका, कारण की ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता बघूया आपण पहिला जो विषय आहे आपल्याला, की फॉर्म भरणे सुरू झाले का. आता इथं जर विषय दिला असेल की होय म्हटलेला आहे, पण आपल्या राज्यात अजून फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे. MSE महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद हे आहे. ह्या परीक्षा परिषद अंतर्गत आपले फॉर्म भरणे सुरू होतं. ही परीक्षा यांच्या मार्फत घेतली जाते. तर आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. आता ही प्रोसेस केव्हा सुरू होते, तर मित्रांनो याचा कालावधी जर गेल्या वर्षी जर बघितलं, त्याच्या अगोदरच्या वर्षी बघितलं, तर याची जे फॉर्म भरण्याची सुरुवात ही सप्टेंबर महिन्यात झालेली आहे. पण जनरली याचे जे फॉर्म भरण्याची सुरुवात जी आहे ही ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत असते. कधी ऑगस्टमध्ये त्याची जाहिरात येते, प्रसिद्धीपत्रक, किंवा सप्टेंबर महिन्यात येते. परंतु एक्झाम फॉर्म भरल्यानंतर लगेच ही डिसेंबर महिन्यात परीक्षा असल्यामुळे आपल्याला जो अभ्यासक्रम कंप्लीट करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा जो कालावधी आहे तो मर्यादित असतो मित्रांनो. आणि तेवढ्या कालावधीमध्ये काही आपला संपूर्ण अभ्यास होत नाही. पण त्यामुळे आपल्याला जरी फॉर्म भरण्याची जरी सुरुवात झाली नसेल, परंतु आपल्याला अभ्यासाचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. आता हे NMS परीक्षा आहे तरी काय, हा अभ्यासक्रम कसा आहे की नाही. आता अभ्यासक्रम कसा आहे, फॉर्म ते काय आहे, आपण ते अभ्यासक्रम समजून घेऊया. काय अभ्यासक्रम बघा, याच्यामध्ये आपल्याला बघा हे पाठ्यक्रम दिलेला आहे MSCने. काय काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की परीक्षेचे जे विषय दिलेले आहेत, हे बघा परीक्षेचे विषय हे 2 आहेत. हा एक पहिला विषय आणि हा दुसरा विषय. 2 परीक्षा आहेत. आणि याच्यामध्ये जो पहिला घटक आहे, जो बौद्धिक क्षमता चाचणी, मॅट पेपर आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. आता हे प्रश्न कसे असतात संपूर्ण माहिती आपण बघून घेऊ. काय काय असते याच्यात, काय काय विचारतात. मानसिक ॲबिलिटी टेस्टमध्ये बघा याच्यामध्ये असते, लक्ष द्या, आकृतिबंध आकृत्या दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये घडी केलेली आकृती, पाण्यातील आकृती, आरशातील आकृती, अपूर्ण आकृती पूर्ण करणं किंवा क्रमवार येणाऱ्या आकृत्या, हे आकृतिबंध सगळं दिलेलं असते. वर्गीकरण करायचं असतो आपल्याला, क्लासिफिकेशन्स. त्याच्यामध्ये श्रेणी दिली असते, सिरीज असते, नंबर सिरीज किंवा अक्षर सिरीज, जे काय असते, क्रमवार येणारी संख्या, मधातील संख्या, गाळलेली संख्या, हे आपल्याला त्याच्यातून शोधायचं असते. अंकगणितीय तर्कशक्ती हा एक विषय आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न ह्या परीक्षेमध्ये विचारले जातात. नंतर आहे शब्द संबंध, ॲनॉलॉजी, शब्द संबंध, 2 शब्द दिले असेल, त्याच्यातला 4 शब्द दिलेले असतात, म्हणजे एकूण 4 शब्दांची मालिका असते, त्याच्यातले 3 शब्द दिलेले असतात. 4था शब्द आपल्याला, पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आणि तिसऱ्याचा संबंध हा 4थ्याशी असतो. त्यावेळेस आपल्याला तो संबंध फाइंड आउट करायचा
असतो. ओके. यानंतर जे आहे कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा. याच्या अगोदरही आपण सांकेतिक भाषावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. मित्रांनो, हे चॅनल मोफत आहे आणि तुमच्या सेवेसाठी आहे. आता हे कोडिंग डिकोडिंग याच्यामध्ये सांकेतिक भाषा असते. हे सांकेतिक भाषा आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतात. या सांकेतिक भाषेवर जे प्रकार आहेत त्याचे विविध प्रकार असतात. जनरली या टॉपिकवरती आपल्याला 10 ते 12 प्रश्न येतात. किती? 10 ते 12. आता कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. रक्तसंबंध याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतो. दिशा चाचणीवरती सुद्धा खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले जातात. वेन आकृतीवर असतात. आरसा प्रतिमावर असते. दुमडलेली आकृती, लपलेली आकृती याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. परंतु पुन्हा याच्यातले काही घटक इथे दिलेले नाहीत. जसं घन आहे, घनावरती प्रश्न असतात. दिलेल्या माहितीवरून प्रश्न माहिती दिलेली असते, त्या माहितीवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आहे ना. आता समजा याच्यावरती आकृतीबंधावर जर आपण 4 प्रश्न, वर्गीकरणावर 4, श्रेणीवरती इथं 10 तरी प्रश्न असतात. म्हणजे विविध प्रकारच्या श्रेण्या समजून घेऊ आपण. गाळलेली, क्रमाने येणारी, विसंगत, एखादी ओळखायचं असेल, असे जवळपास 10 प्रश्न त्याच्यावरती. अंकगणितीय तर्कशक्ती याच्यावरती सुद्धा 4 प्रश्न विचारून घेऊ आपण. सहसंबंध याच्यावरती 2 प्रश्न असतात जवळपास. कोडिंग डिकोडिंगवर याच्यावरती जनरली 12 प्रश्न विचारतात, जवळपास 12 प्रश्न. रक्तसंबंधावरती 1-2 प्रश्न असतात. दिशा चाचणीवरती जे प्रश्न आहे, दिशा चाचणीचा प्रश्न याच्यावरती 2 किंवा 3 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. वेन आकृती याच्यावरती 3 प्रश्न असतात. आरसा प्रतिमा याच्यावरती 2 प्रश्न विचारले जातात. आता आरसा प्रतिमा, दुमडलेली आकृती, पाण्यातील आकृती हे विविध असतात. याच्यावरती दुमडलेली आकृती एखादी प्रश्न, लपलेली आकृती आपण 1-2 प्रश्न समजून घेऊ. याच्यातला जो सुरुवात खोडलेला पुन्हा भाग आहे, तर पुन्हा याच्यामध्ये जे आहे की घन आकृती दिलेली असतात, घनावरचे प्रश्न असतात. त्याच्यावरती 6-7. पिरॅमिडवरती प्रश्न असतात. पिरॅमिडवर 6 प्रश्न असतात जवळपास. घनावरती जवळपास 6 प्रश्न असतात, आहे ना. घन आकृती, ठोकळा किंवा अस्टिकाची ठोकळा त्याची माहिती. एक आकृत्या दिलेल्या असतात, वेन आकृती म्हणू शकत नाही आपण. विविध प्रकारच्या आकृत्या त्याच्यावरती माहिती लिहिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला ती त्याचे प्रश्न उत्तर सोडवायचे असतात. ते सुद्धा घटक इथं आहे. त्याच्यावरती जवळपास 6 प्रश्न विचारले जातात, 4 ते 6 जनरली. आणि संकीर्ण गणित म्हणून असतो एक, त्या संकीर्ण गणित म्हणजे मिस्केलिनियस प्रश्न, त्याच्यावरती जवळपास 6 प्रश्न विचारले जातात. असं एकूण जर प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला या घटकावरती म्हणजे एकूण 90 प्रश्न विचारले जातात. आपण ते प्रश्न प्रत्येक घटक या यूट्यूब चॅनलवरती शिकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तुम्हाला समजून घ्यायचे आहे, मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणार आहे, तुम्हाला ते समजून स्वतः घ्यायचे आहे. ठीक आहे मित्रांनो. आता हा झाला अभ्यासक्रम. कोणाचा झाला? मानसिक क्षमता चाचणी भाग 1. दुसरा आहे आपल्याला जो विषय आहे तो आहे शालेय क्षमता चाचणी. हे पत्र आहे, शासनाचं पत्र आहे आणि शासनाच्या पत्रानुसारच आपण इथं माहिती घेत आहोत. हे सामान्यतः 7वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये एक सामान्य विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 गुण आणि गणित 20 गुण असे 3 विषय असतील. किती विषय असतील ना? 3. म्हणजे याच्यामध्ये मराठी असणार नाही, इंग्रजी असणार नाही, तुमचं हिंदी असणार नाही किंवा ICT असणार नाही, हे विषय नसणार. तुम्हाला विषय कोणते असणार? सामान्य विज्ञान असणार, समाजशास्त्र असणार आणि गणित असणार. मित्रांनो, बरोबर आहे. इतके फक्त 3च विषयांचा तुम्हाला इथं अभ्यास करून घ्यायचा आहे. समजलं इथपर्यंत? आता याच्या अंतर्गत आपल्याला सामान्य विज्ञानचा इथं दिलेला तक्ता बघा. बरोबर आहे. हे बघा, मराठी 0, इंग्रजी 0, गणित 20. पण सामान्य विज्ञानमध्ये एक लक्षात ठेवा, जीवशास्त्राचे 3 भाग पडतात. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. काय म्हटलं मी? भौतिकशास्त्र. जीवशास्त्रावरती 11 प्रश्न, याच्यावरती 11-12, रसायनशास्त्र 12 प्रश्न आणि भौतिकशास्त्रावर जवळपास 12 प्रश्न, असे एकूण 35 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. बरोबर आहे. झाले 35 प्रश्न. आता इथे तुम्हाला दुसरा विषय दिसतो सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र घटकावरती जो झाला आपण इतिहास घेऊ, आपण समजून घेऊ. इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. आता याचा जर विचार केला आपण तर बघा, इतिहासावरती जे प्रश्न असतात ते 10 प्रश्न असतात. भूगोलावरती इथं समजून घ्या 10, एकूण 35 जर म्हटलं तर याच्यावर 10 नाही, याच्यावर 15 प्रश्न असतात. याच्यावरती भूगोलावरती 15 प्रश्न आणि नागरिक शास्त्रावरती
5 प्रश्न, असे एकूण 35 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. इतिहासावरती 15, भूगोलवरती 15 आणि नागरिकशास्त्रावरती 5 प्रश्न, असे एकूण 35 प्रश्न ह्या सामाजिक शास्त्र या विषयांतर्गत विचारले जातात. मित्रांनो, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता प्रत्येक पाठ, आता तुम्हाला बघायचं आहे विज्ञानमधले कोणते जीवशास्त्राचे पाठ आहेत, कोणते रसायनशास्त्राचे पाठ आहेत आणि कोणते भौतिकशास्त्राचे पाठ आहेत. हे आपण जेव्हा प्रत्यक्षात आपण त्या विषयाची माहिती घेणार आहोत त्यावेळेस आपण समजून घेऊया. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सगळ्या विषयांचे आपण इथं जे आहेत पाठ इथं शिकवणार आहोत, तुम्ही शिकणार आहात, बरोबर आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच आपण एक पाठ घेणार आहोत विज्ञानचा. सुरुवात करूया. तुम्हाला जर आवडेल तो तर तुम्ही ह्या चॅनलवरती तुमच्या मित्रांना सुद्धा जॉईन होण्यास सांगू शकता. चला, आता नंतरचा आपला विषय होता की कोणत्या घटकावर किती प्रश्न, आपण हे सुद्धा बघितले. आता नियोजनपूर्वक अभ्यास कसा करायचा, याचं नियोजन कसं करायचं. आता आपली शाळा सुरू झालेली आहे. मराठवाड्यातली शाळा, पश्चिम महाराष्ट्रातली शाळा आणि कोकणमधली शाळा ही 15 जूनपासून सुरू झालेली आहे. आता विदर्भातली शाळा ही 30 जूनपासून सुरू होत आहे, बरोबर आहे मित्रांनो. आता जर विचार केलं की आता वेळेचं नियोजन कसं करायचं. समजूया की आपली परीक्षा ही डिसेंबरमध्ये आहे. डिसेंबरमध्ये आपली 2026ला परीक्षा आहे असं आपण समजूया. मग आता आपल्यापाशी वेळ कोणता आहे तर जून महिन्यात संपलेलाच आहे. महिना आहे जुलै महिना आहे. जुलैनंतर ऑगस्ट महिना आहे, बरोबर आहे. ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना आहे, नंतर ऑक्टोबर महिना आहे आणि नंतर नोव्हेंबर महिना आहे. डिसेंबरमधली आपली परीक्षा आहे, त्यामुळे आपण डिसेंबर महिना पकडणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, जुलैमधले आपल्याला दिवस किती आहे, 31 दिवस. ऑगस्टमधले दिवस किती आहे, 31 दिवस. सप्टेंबरमधले दिवस किती आहे, 30 दिवस. ऑक्टोबरमधले दिवस किती आहे, 31 दिवस. आणि नोव्हेंबरमधले दिवस किती आहे, 30 दिवस. जर विचार केला, ह्या सर्वांचा जर विचार केला तर एकूण आपल्याकडे किती दिवस आहेत बघा, 153 दिवस आपल्यापाशी आहेत. समजूया राऊंड फिगरमध्ये आपण समजूया की आपल्यापाशी फक्त एवढे नाही तर 150 दिवस आहेत. आता ह्या 150 दिवसांचा आपल्याला नियोजन करायचं आहे. विषय किती आहे, 2 विषय समजूया. मेन पेपर 2 विषय, एक बुद्धिमत्तेचा पेपर आणि एक आपल्या शालेय क्षमता चाचणीचा पेपर. आता ह्या 2 परीक्षांची तयारी करत असताना बघा, 2 पेपरची तयारी करत असताना आपली शाळेचा जो टाईम आहे, शाळा तर आपण बुडवणार नाही, घरी तर राहणार नाही, शाळेत जावंच लागेल. तर तो शाळेचा वेळ आहे, वेळ घेऊ आपण. ही शाळेची जी वेळ आहे, बरोबर आहे, शाळेची 1 मिनिट, शाळेची वेळ ही आपण समजूया 10 ते 5 तुम्ही शाळेत आहात. मग आपल्याकडे वेळ कोणता उरतो, वेळ उरतो सकाळी आणि सायंकाळी, बरोबर मित्रांनो. सकाळ आणि सायंकाळ आपल्या यूट्यूब चॅनलवरती सायंकाळी आपण क्लास घेणार आहोत, कारण की सकाळी तुमची शाळेची धावपळ असते. जेव्हा तुम्ही घरी जाता फ्रेशमध्ये तुमच्या वर्गात जे शिकवणं होते ते तुम्ही करू शकता. तुमचं होमवर्क झाल्यानंतर, पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण सायंकाळी 8 वाजता हे क्लास ठेवूया. सुट्टीच्या दिवशी रविवारी आपला 12 वाजता राहील. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोजच क्लास असेल अशातला भाग नाही, पण तुम्हाला तुमचं अभ्यासाचं नियोजन स्वतः तुम्हाला करायचं आहे. आता सकाळी तुम्ही तुमची आंघोळ वगैरे हे ते पकडून तुम्ही पण 5 वाजता झोपून उठत असाल तरी आपण समजूया 6 वाजतापर्यंत तुमच्या सगळ्या क्रिया पूर्ण होऊन, किंवा 6 वाजे किंवा 7 नाश्ता पाणी करून 7 ते 9 वाजेपर्यंत तुमचा वेळ आहे तुमच्याकडे. ह्या वेळेत तुम्हाला कोणीच काम नाही सांगत. अभ्यासात राहिलं तर आपले आईवडील आपल्याला काम सांगत नाही, बरोबर आहे. मग 7 ते 9 हे 2 तास आहेत तुमच्याकडे. ह्या 2 तासात तुम्हाला सकाळी कोणता अभ्यास करायचा आहे, फ्रेश वेळ असतो. ह्या फ्रेश वेळमध्ये तुम्ही याच्यामध्ये शालेय क्षमता चाचणी 2चा अभ्यास करा. आणि फ्रेश वेळमध्ये आपला ग्रास्पिंग पॉवर आहे, मेंदू आपला फ्रेश असतो आणि याच्यामध्ये आपली जी ग्रहण करण्याची क्षमता आहे हे जास्त असते. त्याच्यामुळे सकाळी जो तुम्ही अभ्यास आहे हा तुम्हाला सकाळचा जो अभ्यास आहे हा शालेय क्षमता चाचणीचा करायचा आहे 2 तास. मग याच्यामध्ये तुम्ही भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान जे काय करायचं असेल ते तुम्ही राखीव ठेवा. सायंकाळी जो तुमचा वेळ आहे 8 किंवा 7 वाजता करूया. तुमचा 5 वाजता आल्यानंतर तुम्ही फ्रेश झाले, 6-7 वाजले, 7 वाजतानंतर तुम्ही जेवण केले, 8 ते 10 हा तुमचा जो वेळ आहे याच्यामध्ये तुम्ही
जे क्रिया आहेत, बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅट पेपरचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारचे नियोजन करून आता हे विषयवार आपल्याला तुम्हाला हे झालं 2-2 तास रोजचा. तर तुम्हाला मी सांगतो, आपल्याकडे एक बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जो वेळ आलेला आहे आपल्याकडे 150 दिवसांचा जो आपल्याकडे वेळ आलेला आहे किंवा वेळ शिल्लक आहे, या वेळेचा उपयोग करत असताना महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सरांनी सांगितलेले काम आपल्याला पूर्ण करायचेच आहे. जो गृहपाठ आहे तो सुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्यात 4 रविवार, ऑगस्ट महिन्यात 4, आपण जनरल असे पकडूया, जास्त नाही 4-5 होऊ शकतात, पण जनरल 4 रविवार प्रत्येक महिन्यात आहेत असं समजूया. 4-5 20, ह्या 20 दिवसामध्ये तुम्हाला टेस्टसुद्धा सोडवायच्या आहे. झालेल्या घटकावरती टेस्ट तुम्हाला सोडवायचं आहे. बरोबर आहे मित्रांनो? म्हणजे तुमचा झालेला भाग हा रिमाइंड करायचा आहे. बरोबर आहे? 20 टेस्ट तुमच्या जनरली होतील. डिसेंबर महिन्यात काही 1 तारखेलाच पेपर राहणार नाही. त्यानंतर फुल टेस्ट तुम्हाला सोडवून घ्यायची आहे. आता तुम्हाला विषय सांगतो मी, जर विज्ञानचे आता 18 इतिहास नागरिकशास्त्राचे पाठ असतील, तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात प्रत्येक विषयाचे 4-4 पाठ कंप्लीट करायचे आहेत. बरोबर आहे? 4-4 पाठ. आता 4-4 पाठ प्रत्येक महिन्यात कंप्लीट केले आहे. आता विज्ञान सांगतो, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशा अनुषंगाने आपण घेऊ. जुलै महिन्यात 4 पाठ, तर अगोदरच कंप्लीट होते तुमचा, इथपर्यंत येणार नाही. कारण की मॅथचा पेपर तुम्हाला अभ्यास आहे, हा तुम्हाला महिन्यात पूर्ण करायचा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तुमचा रिवाईज झाला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि ह्या परीक्षेची तयारी करून घ्या. जेवढं काही तुम्हाला मदत पाहिजे असेल तेवढी मदत मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि एक आपण व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाठवलं जाईल. त्यामध्ये तुम्ही ते लिंकला क्लिक करून त्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. ही परीक्षेची तयारी करत असताना काय करायचं, तर अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घ्यायचा आहे तुम्हाला. प्रत्येक विषयाचे बेसिक संकल्पना मजबूत करायचा आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. आता हे सोडवायचे कसे, तुम्हाला रविवारी सोडवायचं आहे, आताच नाही सोडवायचं आहे. तुम्हाला हे जी टेस्ट आहे हे तुम्हाला रविवारी आणि ऑक्टोबर महिन्यापासून सोडवायचं आहे, जेव्हा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईल त्यावेळेस. दररोज सराव चाचण्या घ्या, वेळेचे नियोजन करून मॉक टेस्ट द्या, चुका विश्लेषण करावं, पुन्हा सराव करा. हे तुम्हाला परीक्षेची तयारी करताना उपयोगात येणार आहे. आता प्लॅन कसा करायचा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. प्लॅन करणे, परीक्षेचं नियोजन करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. वेळापत्रक, तुम्ही अभ्यासाचा वेळापत्रक तयार करा. जसं आता आपण समजावून सांगितलं आहे तुम्हाला वेळापत्रक, आता तुम्हाला मी समजावून सांगितलं त्या पद्धतीने. अवघड घटकांना जास्त वेळ द्यायचा आहे. जो तुम्हाला घटक अवघड वाटतो त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. नोट्स तयार करा, नियमित पुनरावृत्ती करा. आता नोट्स हे तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटून जातील तुम्हाला, पण तरी पण तुम्हाला स्वतःचे नोट्स तुम्हाला तयार करता येईल. आठवड्यातून 2 पूर्ण लांबीच्या मॉक टेस्ट सोडवा द्या. आठवड्यातून द्या, तुमचा जो रविवार आहे त्या दिवशी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया याच्यापासून दूर राहा. टीव्ही विनाकारणचे रील्स बघू नका. जे तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. पुरेशी झोप घ्या, व्यायाम करा आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. कारण की परीक्षेच्या कालावधीमध्ये तुमचं आरोग्य हे व्यवस्थित सुदृढ राहिलं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. नेहमी लक्षात ठेवा की आपण परीक्षा देणार आहोत, तर लक्षात ठेवा की आपल्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या अभ्यासात सातत्य असायला पाहिजे. सकारात्मक विचार ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. यश हे तुमचेच आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचा अभ्यास उद्याचे यश घडवतो, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता यासाठी साहित्य काय आहे, तर तुम्हाला 6वी, 7वी, 8वीचे पुस्तक, 6वीचे पुस्तक बघण्याची गरज नाही. 7वी आणि 8वीचं तुम्हाला विज्ञानाचे पुस्तक बघायचे आहे. गेल्या वर्षीचं तुमचं झालेलंच आहे. काही प्रश्न त्याच्यामधून विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. विश्वसनीय मार्गदर्शक पुस्तके जे तुम्हाला वाटतात त्याचा तुम्ही हे करा. ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवा, सराव संच घ्या. आता हे तुम्हाला सगळं डाटा ह्याच व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुम्हाला भविष्यात होणाऱ्या NMS परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा. तुम्हाला तयारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा आणि ह्या परीक्षेत यशस्वी व्हा. कारण की ही परीक्षा तुम्हाला प्रत्येक वर्षी 12,000 याप्रमाणे 48,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप देते. वेळ पडली तर महागाईच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विचाराधीन आहे की या शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती वाढवण्याची त्यांच्यामध्ये विचाराधीन आहे. त्यामुळे ह्या शिष्यवृत्ती ही प्रत्येक वर्षाची 15,000 होण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 चौक 60,000 रुपये, जो की तुम्ही 11वी 12वी करणारा
त्यावेळेस तुम्हाला जे ट्युशनला जो तुम्हाला खर्च लागणार आहे किंवा तुमच्या तयारीसाठी 12वीच्या तयारीसाठी जो खर्च लागणार आहे, तो खर्च या परीक्षेतून तुमचं होऊ शकते. ॲक्च्युअली ही परीक्षाच याच्यासाठी आहे की तुमचं एज्युकेशन तुम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये. म्हणजे आर्थिक कारणानं तुमचं एज्युकेशन थांबू नये यासाठी गव्हर्नमेंटने ही परीक्षा सुरू केलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि परीक्षेची तयारीला सुरुवात करा. तुमच्या मित्रांना ह्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, त्यांनासुद्धा सांगा. आणि पुन्हा जर काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला कोणत्या घटकावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तसं मला ह्या कमेंट्समध्ये सांगा. त्या घटकावरती आपण व्हिडिओ तयार करून घेऊया. धन्यवाद.